कुप्रसिद्ध भोंदू अशोक खरात याने सांगितलेल्या भविष्याच्या आजही अनेक जण सुरस कथा सांगतात। खरातने काहीही न विचारता जन्मतारीख सांगितली, मुलांची नावं सांगितली, नातेवाईकांची माहिती दिली, अगदी आयुष्यातील एखादा खासगी प्रसंगही उघड केला, असे अनेक दावे आज अनेकांकडून करण्यात येत आहेत। यावरून खरातकडे नक्कीच दैवी शक्ती होती असा निष्कर्षही सहजपणे काढला जातोय। खरातकडे अशी कोणती विद्या होती ज्यामुळे ग्राहकाच्या आयुष्यातील खासगी माहिती त्याला मिळत होती? अंक ज्योतिषातही एवढ्या अचूक माहितीचे दावे कोणी करू शकत नाही। मग खरात हे दावे कसा करायचा? हा प्रकार नक्की काय आहे? त्याला एवढी अचूक माहिती कोण द्यायचा? या प्रश्नांच्या आधारे आपल्या महानगरच्या चमूने खरातच्या कार्यपद्धतीविषयी माहिती जाणून घेतली। ज्यांनी खरातच्या ज्योतिषाचा अनुभव घेतला होता त्यांच्याशी संपर्क साधला। या शोधांती लक्षात आलं की खरातच्या तथाकथित दैवी शक्ती मागे प्रत्यक्षात अत्यंत सुनियोजित व तांत्रिक यंत्रणा कार्यरत होती आणि ह्याच बाबतची माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। खरातकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीपासूनच एक वेगळा अनुभव दिला जायचा। त्याच्याकडे सहजपणे अपॉइंटमेंट मिळत नसे। कोणाला 8 दिवस, कोणाला महिना, तर कोणाला 2 महिने वाट पाहावी लागत असे। इतका मोठा कालावधी अपॉइंटमेंटसाठी लागत असल्याने खरातकडे एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक आहेत असाही अनेकांचा समज व्हायचा। प्रत्यक्षात ही प्रतीक्षा केवळ गर्दीमुळे नव्हती, तीच खरातच्या खेळीचा महत्त्वाचा भाग होती। याच काळात त्याच्या टीम कडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती गोळा केली जायची। खरातच्या या यंत्रणेत अनेक कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आपल्या महानगरच्या पाहणीत समोर आली आहे। हे कर्मचारी डिजिटल साधनांचा आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचे। आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची मोठी माहिती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, लिंक्डइन अशा विविध प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध असते। कुठे वाढदिवस साजरा केला, कोणत्या नातेवाईकांसोबत फोटो टाकले, मुलांची नावं काय, कुठे काम करतोय, व्यक्ती कोणत्या समस्येतून जातोय, ही सर्व माहिती उघडपणे उपलब्ध असते। या सगळ्याचा अभ्यास करून संबंधित व्यक्तीचा एक डेटा प्रोफाईल तयार केला जायचा। इतकंच नव्हे तर खरातकडे येणारा ग्राहक कोणाच्या रेफरन्सने आलाय याचीही नोंद घेतली जायची। नाव नोंदवताना ही माहिती हुशारीने काढून घेतली जायची आणि नंतर त्या रेफरन्सच्या व्यक्तीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली जायची। अनेकदा नातेवाईक, मित्र, परिचितांकडूनही ग्राहकाबद्दलच्या खासगी गोष्टी जाणून घेतल्या जात असे। त्यामुळे जेव्हा ग्राहक प्रत्यक्षात खरात समोर बसायचा तेव्हा त्याच्याकडे त्या व्यक्तीबद्दल आधीच सविस्तर माहिती उपलब्ध असायची। भेटीच्या सुरुवातीच्या 5 मिनिटातच खरात आपल्या कौशल्याचा प्रभाव दाखवायचा। तो जन्मतारीख सांगायचा, मुलांची नावं घ्यायचा, नातेवाईकांचा उल्लेखही करायचा किंवा एखादा जुना प्रसंग सांगायचा। हे ऐकून ग्राहक अक्षरशः अवाक व्हायचे आणि त्या माहितीची पडताळणी करण्याची सुद्धा त्यांना त्या क्षणी शक्यता वाटत नसायची। त्याच्या मनात लगेचच हा माणूस काहीतरी अलौकिक आहे अशी भावना निर्माण व्हायची। या सर्व प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्राचा वापर। खरातने मानवी मनोवृत्तीचा सखोल अभ्यास केलेला असल्याचं सुद्धा आता समोर आलंय। त्याच्याकडे येणारे बहुतेक लोक काही ना काही समस्येमुळे त्रस्त असायचे। कोणाला कौटुंबिक अडचणी, कोणाला अपत्यप्राप्तीचा प्रश्न, कोणाला व्यवसायात अपयश, तर कोणाला वैयक्तिक नातेसंबंधातील ताण, अशा विविध कारणांनी लोक त्याच्याकडे यायचे। या सगळ्यामुळे ते आधीच मानसिकदृष्ट्या कमजोर असायचे आणि याचाच फायदा खरात उचलायचा। खरातकडे एक महत्त्वाचं कौशल्य होतं, ते म्हणजे फेस रिडिंगचं। खरात व्यक्तीच्या अवस्थेचा अचूक अंदाज घ्यायचा। फेस रिडिंग सारख्या तंत्राचा वापर करून तो समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, हावभावातून, बोलण्यातून आणि त्याच्या इतर पद्धतींमधून त्यांच्या भावनांचा अंदाज घ्यायचा। याला त्याच्या टीमने गोळा केलेल्या माहितीची जोड मिळत असे। परिणामी तो जे काही सांगायचा ते अत्यंत अचूक त्यावेळी त्या ग्राहकाला वाटायचं। भोंदू खरात हा कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्रांचा वापर करायचा अशी माहिती आता तज्ञांकडून सांगण्यात येते। हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ती वापरली जायची, तर कोल्ड रीडिंग मध्ये समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियांवरून एकंदरीत अंदाज बांधला जायचा। खरात या दोन्ही पद्धतींचा अत्यंत प्रभावीपणे वापर करत असल्याची माहिती सुद्धा आता समोर येऊ लागलेली आहे। खरात हा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याविषयी एक विश्वास निर्माण करायचा। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विश्वास निर्माण करणे आणि तीच गोष्ट तो सुद्धा करत होता। एकदा का ग्राहकाला वाटलं की समोरचा माणूस सगळं काही जाणतोय की तो त्याच्या पुढील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा।
त्यानंतर खरात आपल्या उपायांची मालिका सुरू करायचा. कधी पूजा, कधी विशेष विधी, कधी महागड्या वस्तू, तर कधी काही गुप्त उपाय. या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तो पैसे सुद्धा घ्यायचा, अशी माहिती सुद्धा आता समोर येऊ लागली आहे. खरात व्यक्तीच्या अवस्थेचा अचूक अंदाज घेत असे आणि त्याच्या माध्यमातूनच तो लोकांवरती आपला एकंदरीत प्रभाव टाकायला सुरुवात करत असे आणि त्यातूनच लोकांमध्ये त्याचा विश्वास निर्माण व्हायचा. एकंदरीतच या संपूर्ण माहितींमधून एक गोष्ट नक्कीच समोर आली आहे, ती म्हणजे खरात हा काही एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत त्याची संपूर्ण टीम होती. तो त्याच्या कोणत्याही दैवी शक्तीचा वापर करत नसायचा, परंतु त्याच्याकडे सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म जे होते त्याचा तो अत्यंत व्यापक आणि समर्पक पद्धतीने उपयोग करत असे. तो त्यांच्या मार्फत ते लोक त्यांच्याकडे येत आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडून सुद्धा माहिती गोळा करायचा. अगदी 5 मिनिटांमध्ये तो लोकांवरती आपली एकंदरीत मोहिनी सोडत असे, आपली छाप पडत असे आणि त्याच माध्यमातून त्यांचा विश्वास सुद्धा संपादन करायचा. एकंदरीत या संपूर्ण घटनांचा एक आढावा घेतल्यानंतर एकच माहिती समोर आलेली आहे आणि ती म्हणजे भोंदू अशोक खरात हा केवळ आणि केवळ विविध यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवरती आपली छाप सोडायचा, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावरती आपल्या संपूर्ण ज्या काही त्याच्या पद्धती होत्या तो अवलंबायचा आणि लोकांमध्ये आपली एकंदरीत भीती निर्माण सुद्धा करत असे. सध्या भोंदू अशोक खरात हा तुरुंगामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्याचा मंत्रजाप सुरू असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून देण्यात येते. नुकतीच जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार खरातने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याला त्याच्याच लोकांनी फसवलेलं आहे. तो महिलांसोबत जे काही वागायचा तो त्याच्या विधीचा एक भाग होता आणि त्याच्या माध्यमातूनच महिलांना अत्यंत सुख प्राप्त व्हायचं, महिलांना अपत्य प्राप्ती व्हायची, असे विधान सुद्धा जे आहेत आता स्वतः अशोक खरात याने केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अशोक खरात व राज्यातल्या इतर सर्व घडामोडींसंदर्भात आपण एकंदरीत माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला, त्यासोबतच या व्हिडिओमधली जी माहिती आहे ती आवडली असल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका व राज्यातील इतर घडामोडींकरता आपण आमच्या मायमहानगर.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.